घरात रोज काय बनवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो ना. म्हणून आज मी घेऊन आले आहे एकच बॅटर आणि 4 पदार्थ. इडली, डोसा, आप्पे, उत्तप्पा. चला बघूया रेसिपी. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, मी इथे घरची उडीद डाळ वापरते, सालीची आहे, आणि अर्धी वाटी पोहे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि मिनिमम 4 ते 5 तास चांगले भिजवून घ्यायचे. भिजवताना सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या भिजवायच्या आहेत. डाळ तांदूळ भिजून 5 तास झालेत. डाळ चांगली भिजल्यामुळे तिची सालं वरती आली आहे, सो मी तिला आता पुन्हा धुवून मिक्सरला वाटून घेणार आहे. डाळीसोबत मी पोहेसुद्धा घालणार आहे आणि डाळीला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, खूप पाणी पण नाही टाकायचं, अगदी थोडं पाणी टाकून डाळ आणि तांदूळ दोन्ही पण वाटून घ्यायचं आहे. तांदूळ वाटताना पाणी थोडं जास्त टाकायला लागेल. तांदूळ डाळी इतके बारीक वाटले जात नाही, थोडंसं रवा टेक्स्चर असेल तर ते आपल्याला चालणार आहे. डाळ, तांदूळ आणि पोहे वाटून झाल्यानंतर तिन्ही एकत्रच काढायचे आणि त्याला हाताने चांगलं 5 मिनिट फेटवून घ्यायचं आहे. आता इथे मी एक ट्रिक सांगणार आहे. बॅटर आंबत नसेल तर काय करावं, तर एका मोठ्या भांड्यात खाली पाणी घ्यायचं, त्याच्यात स्टँड ठेवायचा, त्याच्यात आपलं पिठाचं पातेलं, त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन्ही भांडे गॅसवरती ठेवायचे, जसं आपण ढोकळा वगैरे वाफवतो ना तसं. आणि फक्त पातेल्यातलं जे पाणी आहे मोठ्या भांड्यातलं ते गरम होईपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि मग नंतर गॅस बंद करून ते पातेलं आपण तसंच ठेवणार आहोत. इथे मला डाळ तांदूळ वाटायला उशीर झालेला म्हणून मी ही ट्रिक फॉलो केली आहे आणि रात्री 9 वाजता मी बॅटर वाटलेलं आणि सकाळी 9 वाजेपर्यंत माझं बॅटर छान फर्मेंट झालं होतं. इथे तुम्ही बघू शकता. तयार बॅटरमध्ये मीठ घातलं. सोडा न घालता आपण याचे सगळे पदार्थ आता बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी मी इडली बनवून घेतली, नंतर आप्पे बनवले आणि सगळ्यात शेवटी डोसा काढून घेतला. याचा उत्तप्पा पण छान बनतो. तुम्हाला हे बॅटर आवडलं का? कमेंटमध्ये नक्की सांगा.